बाळ जाऊ दे, मोठी माणसं आहेत ती, त्यांनी गरिबांना उडवलेलं चालतं, गरिबांना हाकलून दिलेलं चालतं. गेट लॉस्ट. नाही मी बोलून घे. आय विल कॉल यू बॅक. थांबा, आय कॉल यू बॅक. बाय. ईशा, मी आलेच. थांबा. काय चाललंय? पैसा आहे म्हणून कसंही वागणार का तुम्ही? हा, तुझ्या आजोबांच्या वयाचे आहेत ते. सिनियर सिटीजनशी कसं बोलायचं शिकवलं नाही घरच्यांनी? फक्त आपल्या मोठ्या मोठ्या गाड्यांमधनं फिरायचं, मोठ्या माणसांशी कसं वागायचं, कसं बोलायचं काहीच शिकवलं नाहीये का? घरच्यांनी संस्कार नाही केलेत का तुमच्यावर? तू एक मिनिट, पुन्हा जर त्यांच्या अंगाला हात लावशील ना तर याद राख. काय करशील तू? सांग ना, नाहीतर काय करणार आहेस तू? आणि रस्त्यावर काय आरे रवी करतेस? कोण आहेस? तुला माहितीये ही कोण आहे? माहितीये तुला? ही माझी बहीण आहे, ईशा खांडेकर. आणि माझ्या बहिणीने काय केलंय जरा सांगशील का? अहो, ओळखलात का यांना? कौशिकी खांडेकर आहेत यांना जगभरातल्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. मग त्यांच्या बहिणीने काय केलंय हे पण त्यांना कळायला पाहिजे ना? नाही माहितीये मला, तू सांग ना. सांग ना, नेमकं माझ्या बहिणीने असं काय केलंय? गुन्हा केलाय का तिने? आणि केला असेल तर सांग मला. मॅडम, कायद्याच्या भाषेत विचाराल तर नाही, त्यांनी गुन्हा नाही केलाय. पण माणुसकीच्या भाषेत विचाराल तर हो, त्यांनी गुन्हाच केलाय, ज्याची शिक्षा मी त्यांना दिली. आणि शिक्षा देणारी तू कोण आहेस? शिक्षा देणारी तू कोण आहेस? जज आहेस का? आणि असा कायदा हातात घेऊ शकतेस तू, ते सुद्धा रस्त्यावर? ईशा, काय झाले? काही नाही, हे आजोबा इथे दारासमोर येऊन थांबले. मी दार उघडलं आणि त्यांना लागलं. करेक्ट बोलते ईशा, मी पाहिलं ना, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. ते स्वतः येऊन इथे उभे राहिले. आणि तसंही बाहेर काय चाललं हे गाडीमध्ये बसलेल्या माणसाला कसं कळेल ना? एक्झॅक्टली. कौशिकी मॅडम, तुमच्या चॅनलवर तुम्ही कायम खऱ्या बातम्या दाखवता, हो ना? तुमच्या बातम्या जितक्या खऱ्या असतात ना, तितकीच तुमच्या घरची माणसं खोटारडी आहेत. ईशा, ही बाई काय बोलते? जे काही झालंय ते खरं खरं सांग मला. चोर तो चोर, वर शिरजोर, हे असं सगळं चाललंय इथे. या लोकांशी ना मला अजिबात डिबेट करायचं नाही. यांची लायकी पण नाहीये ती. आजू, कम ऑन, लेट्स गो. बसा. बस. हॅलो. हॅलो. या बसा. जाऊ. हो हो. गुरुजी बसा. बसा गुरुजी बसा. तुम्हाला यायला तसा उशीरच झाला नाही का? हो, थोडा उशीर झाला. हल्ली काय मुंबईच्या ट्रॅफिकचं काही सांगता येत नाही, काही भरोसा नाही. कौशिकी ताई नाही आल्या? हा, तिनं येऊन कसं चालेल? येते येते येते. तर एका कामासाठी बाहेर गेली आहे, तिकडून परस्पर येते म्हणाले. अच्छा. मला एक महत्वाचा फोन येतोय. नंतर नंतर बोल. बस बस. नाही, असू दे ना. अहो, बोलू दे त्यांना. नाही, महत्वाचा कॉल असेल ना. केवढे व्याप आहेत त्यांच्या मागे. युवराज, ही माझी रूम आहे, तिथे जाऊन तू फोन रिसीव करू शकतोस. हो जावई बापू, तुम्ही निवांत बोला. मी चहा तिथेच पाठवते. हा, चालेल ना? हो 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 हो. थँक्यू. नाही, ठीक आहे. एक मिनिट. तू रस्त्यावर ना कोणावरही हात उगारू शकत नाहीस. तू कायदा स्वतःच्या हातात घेऊ शकत नाहीस. आणि मुळात
माझ्या बहिणीवर हात उगारलायस हे मी आयुष्यात कधी विसरणार नाही. माझं कुटुंब माझ्यासाठी माझं सर्वस्व आहे आणि मी माझ्या कुटुंबासाठी कुठल्याही थरांना जाऊ शकते. कीप दॅट इन माइंड. आज दिसलीस, यापुढे कधीही दिसू नकोस. सॉरी. 1 मिनिट मॅडम. तुमचं तुमच्या घरच्यांवर प्रेम आहे, तुम्ही त्यांच्यासाठी स्टँड घेता, सगळं बरोबर आहे. पण हे सगळं करायच्या आधी त्यांची तेवढी एकदा लायकी आहे का हे चेक करा तुम्हीच. स्वयं 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 स्वयं. चला जो सावकाश. त्यांची तेवढी एकदा लायकी आहे का हे चेक करा. चला. हॅलो गुलाब, हे बघ, ते पार्सल लवकरात लवकर कुठे पोहोचवायचं ते मला सांग. ते मी माझ्या घरी फार दिवस नाही ठेवू शकत. ते कोणाच्या हाताला लागलं ना तर जे नुकसान होईल ते तुलाच भरावं लागेल. वा, हे चांगलं आहे. नाही म्हणजे तू ऍड्रेसही सांगायचा नाही आणि नुकसान भरपाई सुद्धा माझ्याकडूनच घ्यायची. म्हणजे दोन्ही बाजूने माझीच वाट लागणार ना. काय अर्थ आहे? ए फुकट नाही करत आहेस तू. त्यासाठी पैसे मिळतात तुला. काय सांगते? तुला कौशिकी खांडेकर भेटली आणि काय म्हणाले तुला? काही नाही रे, मी त्यांना सांगत होते की त्यांची बहीण चुकीचं वागली आहे ते, पण त्यांना असं वाटत होतं की मीच खोटं बोलतेय. तू ठीक आहेस ना? म्हणजे तुला काही जास्त बोलल्यात का त्या? नाही, त्या त्यांच्या जागी बरोबर असतीलही, पण मी जे काही केलं तेही योग्यच होतं. अरे कशी वागली त्यांची बहीण त्या आजोबांशी. हो तारिणी, हे बघ, तू शांत हो आधी. जाऊ दे, माझा कुठे परत संबंध येणार आहे त्यांच्याशी. हा, मी पण तेच बोलतोय. सोड ना, आपलं कुठे त्यांच्याशी संबंध येणार आहे. बरं ऐक ना, तुझं ते फॉल बिडिंगचं काम जर झालं असेल तर पटकन घरी आहे ना. हे बघ, माझं पण काम होतच आलंय आणि असंही तुझ्या मागे काम लागणार आहे आता. आत्या तुझ्या नावाने शंख फोडतीये. पटकन घरी ये, तुझ्या घरी पाहुणे आलेत. पाहुणे? पण आज कोणीच येणार नव्हतं. नाही ग, कोणीतरी आलंय. कदाचित ना त्या निशीच्या सासरकडची माणसं आलीत बहुतेक. अरे हो का? ते काम पटकन करून घेते आणि लवकर येते. मला पण बघायचंय तो मुलगा कोण येते. देवा, हा तोच युवी नको असू देत प्लीज. हॅलो, अगं येतेस ना पटकन? हा येते येते, ठेवते. हो ये.